नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 20 मे 2025 रोजीचा करंट अफेअर जे आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. तर लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण काही बॅचेस सुरू केलेले आहे. तर या बॅचेस तुमच्या समोर आहे. राज्यसेवेसाठी राज्यसेवेची फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, कंबाईनसाठी कंबाईन यशस्वी बॅच आणि कंबाईन फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी लक्ष आणि विजेता बॅच. या सगळ्या बॅचेसवर तुम्हाला जेवढी फी असणार आहे ऑलरेडी डिस्काउंटेड आहे. अजून तुम्हाला 10% डिस्काउंट, तुम्हाला एक कुपन सांगतो, ते कुपन यूज करा, अभ्यास 10 नावाचं. तर 10% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. ऑलरेडी जर आपण बघितलं तर जी राज्यसेवेची बॅच समजून घ्या, तुम्हाला घ्यायची आहे 5,000 रुपये फी आहे. तुम्ही कुपन अप्लाय केलं, ऑलरेडी ती 10,000 रुपये फीची बॅच 5,000 रुपये फी मध्ये, त्यावर तुम्ही 10% डिस्काउंट जर कुपन यूज केलं तुम्हाला ती 4,500 रुपयामध्येच मिळून जाईल. कंबाईनची बॅच जर आपण बघितलं तर तुम्हाला ही 2700 रुपयामध्येच मिळून जाईल. तर अशा प्रकारे फाउंडेशन बॅच जे आहे ते कमी फी मध्ये तुम्हाला मिळत आहे. तर यासाठी आणि त्याचबरोबर कोर्स आहे, अभ्यास नोट्स पॅक आहे. तुम्ही नोट्सवर म्हणजे एकदम छोट्याच्या छोट्या कोर्सवर हे कुपन जे आहे ते यूज करू शकता. नोट्स पॅक सुद्धा परचेस करू शकता. त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. कुपन कोड लक्षात ठेवा, अभ्यास 10 म्हणून. ते कुठं अप्लाय करायचं तर ॲप्लिकेशनमध्ये कोर्स बाय करताना तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इन्स्टाच्या पेजला देखील फॉलो करायचं आहे. सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिला क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांच्या विरुद्ध सुरक्षा दलांनी कोणतं ऑपरेशन सुरू केलं? तर छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर आपण जर बघितलं मे 2025 मध्ये ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. तर आपल्या भारतामध्ये सध्या सगळीकडे ऑपरेशन सुरू आहे. मग आपण जर बघितलं नक्षलवादाविरुद्ध म्हणा किंवा पाकिस्तान विरुद्ध म्हणा किंवा दहशतवाद्यांविरुद्ध म्हणा, आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये मागे आपण 2 ऑपरेशन बघितले. अमरनाथ यात्रेविषयी आपण ऑपरेशन शिवा बघितलं. त्यानंतर आपण जर बघितलं तर नक्षलवादाविषयी यापूर्वी सुद्धा आपण ऑपरेशन बघितलं, ऑपरेशन सिंदूर आपण बघितलं. तर ऑपरेशन जे आहे त्यावर 100% तुम्हाला प्रश्न जे आहे ते रिसेंट जे काही महत्त्वाचे ऑपरेशन होते त्यावर विचारला जाईल. मग छत्तीसगड आणि तेलंगणा यांच्या सीमेवर जे काही नक्षलवादी आहे तर त्यांचा नायनाट करण्यासाठी किंवा त्यांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी जर आपण बघितलं तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर नक्षलवाद्याच्या विरोधात सुरू करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर या ऑपरेशनचा उद्देश नक्षलग्रस्त भागात सक्रिय असलेल्या अतिरेक्यांच्या कारवाया थांबवणं आणि परिसरात शांतता प्रस्थापित करणं हे आहे. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPF, छत्तीसगड पोलीस आणि तेलंगणा पोलीस एकत्रित काम करणार आहे. महत्त्वाचे ऑपरेशन तुम्हाला रिवाइज करून देतो. बघा, भारताने पाकिस्तान मध्ये असलेले जे काही दहशतवादी तळ आहे तर त्यांना उडवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर जे आहे ते भारत सरकारने लॉन्च केलं होतं. त्यानंतर म्यानमारमध्ये भूकंप आल्यानंतर म्यानमारला मदत करण्यासाठी आपण ऑपरेशन ब्रह्म जे आहे ते सुरू केलेलं आहे. ऑपरेशन कावेरी जे आहे, सुदानमध्ये अशांतता निर्माण झाली होती तर त्यामधून आपण जर बघितलं भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी आपण सुरू केलं. ऑपरेशन गंगा जे आहे ते युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू केलं आपण. इस्रायल आणि हमासचं युद्ध सुरू झाल्यानंतर आपण ऑपरेशन अजय सुरू केलं. कशासाठी तर भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी. तुर्की आणि सिरियामध्ये जेव्हा भूकंप आला होता तेव्हा मदत करण्यासाठी आपण ऑपरेशन दोस्त सुरू केलं. पण तुर्कीने काय केलं तर आपल्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. त्यांनी पाकिस्तानच्या युद्धाच्या काळात मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे. तर दोस्त नाही, तो शत्रू निघालेला आहे. हैतीपासून भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी, हैती देशामधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी वाचवण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आणि ओडिशाचे ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी ऑपरेशन ऑलिव्हिया सुरू करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर अमरनाथ यात्रेमध्ये जे काही यात्रेकरू आहे तर त्यांची सुरक्षा करण्यासाठी ऑपरेशन शिवा सुरू करण्यात आलेला आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस जो आहे किंवा दिन जो आहे 2025 चा कधी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे? तर आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस जो आहे तो 18 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. मित्रांनो बघा, संग्रहालय जे असतं तर त्याचं आपल्या एक जीवनामध्ये एक महत्त्व असतं. तुम्ही संग्रहालयात गेल्यानंतर तुम्हाला तुमचा इतिहास समजतो, बऱ्याचशा गोष्टी कळतात. तर हे जे काही महत्त्व आहे ते लोकांना पटवून देण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो 18 मे रोजी. तर लक्षात ठेवायचंय, हा दिवस पहिल्यांदा 1977 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता.
आता काही मुलांना वाटतं की सर ही इन्फॉर्मेशन का वाचत नाही, तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं एक संग्रहालय दिवस 18 मे ला सेलिब्रेट केला तो उद्देश काय आहे, तर या दिवसाचा उद्देश जगभरातील संग्रहालयाच्या सामाजिक विकासात असलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकतो. तेच मी तुम्हाला पहिले सोपे करून सांगत असतो गोष्टी, की बाबा आपल्या जीवनामध्ये संग्रहालयाचा काय रोल आहे, त्यासाठी आपण हे जे काही संग्रहालय दिवस जो आहे तो सेलिब्रेट करतो. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल की मी सगळी इन्फॉर्मेशन वाचत बसत नाही, कारण ती मी ऑलरेडी कव्हर केलेली असते. तर 1977 मध्ये पहिल्यांदा सेलिब्रेट करण्यात आला होता आणि थीम आहे द फ्युचर ऑफ म्युझियम इन रॅपिडली चेंजिंग कम्युनिटीज. यानंतर पुढे जाऊया. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजे इस्रोचे 101वे जे काही मिशन आहे, अभियान जे आहे, ज्यामध्ये आपण अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 09 जे आहे तर ते अवकाशामध्ये पाठवलं, पण ते स्पेसमध्ये लॉस झालं. तर ते जे काही सॅटेलाइट आहे ते आपण कोणत्या रॉकेटने अवकाशामध्ये पाठवलेलं आहे, तर बघा मित्रांनो, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 09 आपण अवकाशामध्ये पाठवलं, पण ते त्यावरील इस्रोचं कंट्रोल जे आहे तर ते निघून गेलं आणि ते स्पेसमध्ये आता लॉस झालेलं आहे ते सॅटेलाइट, त्याच्यावर आपलं कंट्रोल राहिलेलं नाहीये. त्याला आपण PSLV-C61 या रॉकेटने लॉन्च केलेलं आहे. तर पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल जे आहे C61, त्याने आपण याला लॉन्च केलं. मी तुम्हाला इथं यांचे सगळे फुल फॉर्म सांगतो. तर PSLV म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल, GSLV म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल, त्यानंतर SSLV म्हणजे आपण जर बघितलं स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. तर असे यांचे फुल फॉर्म आपल्याला बघायला मिळतात. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आपण आपलं हे 101 व मिशन होतं इस्रोचं, आपण जर बघितलं तर ते काय झालेलं आहे तर फेल झालेलं आहे. या मिशन मध्ये अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 09 ला आपण पाठवलं, बरोबर. त्याचं काम काय आहे, अर्थचं ऑब्झर्वेशन करणं. म्हणजे आपण जर बघितलं या सॅटेलाइटचा उपयोग शहरी नियोजन आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचं हे सॅटेलाइट होतं. आपण जर बघितलं तर हे सॅटेलाइट जे आहे ते भारताला अत्यंत महत्वाची जी काही चित्र आहे, इमेजेस आहे पृथ्वीच्या, त्या पाठवणार होतं, ज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये खूप मदत झाली असती. बघा, इस्रो जे आहे ते अंतराळ विभागाच्या अंतर्गत काम करणारी एक संस्था आहे. स्थापना 15 ऑगस्ट 1969 ची आहे. विक्रम साराभाई संस्थापक आहे. बेंगळुरू कर्नाटक मध्ये मुख्यालय आहे आणि व्ही नारायणन हे इस्रोचे 11वे अध्यक्ष आहे. चौथा क्वेश्चन, कोणत्या देशाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जैविक प्रयोग करण्याची घोषणा केली? तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर भारत जो आहे तो जैविक प्रयोग करणार आहे. काय बोलता सर तुम्ही, आपण कसं काय इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार? तर आपण जाणार आहे मित्रांनो. आपला एक अंतराळवीर जो आहे तो ऑक्झिओम 4 नावाचं एक मिशन जे आहे तर ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार आहे, ज्यामध्ये एक भारतीय अंतराळवीर असणार आहे, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. तर यांचा सुद्धा समावेश या मिशन मध्ये आहे. मग त्यामुळेच आपण यांच्याद्वारे काय करणार आहोत तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक जे आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे, त्यावर जैविक प्रयोग जो आहे तो करणार आहोत. हा प्रयोग बायोटेक्नॉलॉजी धोरणाअंतर्गत केला जाईल, ज्याचं प्राथमिक उद्दिष्ट अंतराळात मानवी जीवनाची शाश्वतता सुनिश्चित करणं आणि दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी पोषक तत्वांनी समृद्ध अन्न स्रोतांचा शोध घेणं. यानंतर पाचवा क्वेश्चन, मे 2025 मध्ये भारतीय सैन्याने तीस्ता प्रहार सराव कुठे आयोजित केलेला आहे? तर आता तुम्हाला माहित असेल की जी काही आपली बांगलादेशची सीमा आहे तर तिथं आपला सिलिगुरी कॉरिडॉर आहे बघा, अशा प्रकारे सिक्कीम आहे वर, ठीक आहे. आणि मग आपण जर बघितलं तर या साईडला नेपाळ आहे, या साईडला भूटान आहे आणि इथं सिक्कीमचा असं टोक आहे आणि भारताचा जो काही पश्चिम बंगाल इथं खाली अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. तर हा जो गॅप असतो इथं खाली बांगलादेशी, तर हा जो गॅप आहे पश्चिम बंगाल या साईडला आहे अशा प्रकारे. तर हा जो गॅप आहे मित्रांनो आपल्या नॉर्थ ईस्टला जो कनेक्ट करणारा पॉईंट आहे, जवळपास 120 ते 130 किलोमीटरचा पॉईंट आहे. या पॉईंटवर चायनाचा डोळा आहे, कारण त्यांना हा पॉईंट ब्रेक करून भारताला तोडण्याचा त्यांचा विचार आहे, ईशान्य भारताला सेपरेट करण्याचा त्यांचा विचार आहे. मग आपण जर बघितलं तर याच ठिकाणी आपण काय केलेलं आहे, हा युद्ध सराव आयोजित केलेला आहे. कुठं केलेला आहे तो सिलिगुरी पश्चिम बंगालमध्ये केलेला आहे. तर चायना काय करत आहे तर बांगलादेशमध्ये एक एअरबेस जो आहे तर तो सुद्धा बनवते. मग आपण जर बघितलं तर जर कोणाला त्याचं नाव माहित असेल की चायना कोणता एअरबेस जो आहे तो बांगलादेशमध्ये बनवतोय, दुसऱ्या महायुद्धातील काळातील तो एअरबेस आहे, त्याचं नाव जर कोणाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं भारतीय सैन्याने सिलिगुडी जवळ तीस्ता फील्ड फायरिंग रेंज येथे तीस्ता प्रहार युद्ध सराव जो आहे तो आयोजित केला.
या सरावाचा उद्देश पूर्व सीमेवरील सैन्याची तयारीची चाचणी घेणं हा होता. या सरावात पायदळ, तोफखाना, इतर लष्करी विभागांनी भाग घेतलेला आहे. आधुनिक शस्त्रे आणि तंत्रे वापरली गेलेली आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत शत्रूचा पराभव करण्यासाठी रणनीतीचा सराव केलेला आहे. 6वा क्वेश्चन, सुपरबेट क्लासिक 2025 मध्ये पहिले ग्रँड चेस टूर विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर सुपरबेट क्लासिक 2025 या चेसच्या स्पर्धेमध्ये पहिले ग्रँड चेस टूर विजेतेपद जे आहे ते आर प्रज्ञानंदा याने जिंकलेलं आहे. तर रमेश बाबू प्रज्ञानंदने सुपरबेट क्लासिक मध्ये त्याचे पहिले ग्रँड चेस टूर विजेतेपद जे आहे ते जिंकलेलं आहे. ती स्पर्धा रोमानियामध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्याने या स्पर्धेमध्ये 9 पैकी 5.5 गुण मिळवलेले आहे आणि वाचियर लेग्रेव्हला याला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. ग्रँड बुद्धिबळ टूर मध्ये प्रज्ञानंदचा हा पहिलाच विजय ठरलेला आहे. तर ग्रँड चेस टूर जी आहे तर ती रोमानियामध्ये आयोजित करण्यात आली होती, लक्षात ठेवा. आणि आर प्रज्ञानंदने ती टूर जिंकलेली आहे. यानंतर मे 2025 मध्ये स्वीडनमध्ये भारताचे राजदूत म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर स्वीडनमध्ये भारताचे नवीन राजदूत असणारे अनुराग भूषण. बघा मित्रांनो, मे 2025 मध्ये स्वीडनमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून अनुराग भूषण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते माजी राजदूत तन्मय लाल यांची जागा घेणार आहे. स्वीडन जर बघितलं तर युरोपमधील एक देश आहे, स्टॉकहोम राजधानी आहे. तर स्वीडनमध्ये स्टॉकहोम मध्ये बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय संस्थांचं मुख्यालय आपल्याला बघायला मिळतं. स्वीडिश क्रोना चलन आहे आणि पंतप्रधान आहे उल्फ क्रिस्टरसन. यानंतर पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन, मे 2025 मध्ये कोणत्या स्टेडियम मध्ये रोहित शर्मा स्टँडचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर तुम्ही पण बघितलं असेल, क्रिकेट प्रेमी जर असाल तर वानखेडे स्टेडियम जे आहे त्यामध्ये रोहित शर्मा स्टँड जे आहे तर त्याचं उद्घाटन अलीकडे करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर रोहित शर्माने अलीकडे टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर जे वानखेडे स्टेडियम आहे त्या ठिकाणी काय करण्यात आलेले आहे, रोहित शर्मा स्टँडचं अनावरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर कसोटी आणि T20 मधून रोहित शर्माने काय केलेलं आहे, अलीकडे निवृत्ती जाहीर केली होती. 9वा क्वेश्चन बघा, ब्राझीलमध्ये होणारी जी काही COP30 आहे तर या परिषदेसाठी दक्षिण आशिया राजदूत म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर COP30 जी आहे पर्यावरणाविषयक एक परिषद जी आहे ही दरवर्षी आयोजित करण्यात येते. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणून त्याला ओळखलं जातं. तर यासाठी दक्षिण आशियाई राजदूत म्हणून डॉक्टर अरुणाभा घोष यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपल्याला यामधून एक महत्त्वाची बाब समजली पाहिजे की COP30 कुठे होणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे, ब्राझीलमध्ये होणार आहे. कारण यावरच जास्त प्रश्न विचारला होतो की COP कुठे होणार आहे, मागच्या वर्षी कुठे झाली, पुढच्या वर्षी कुठे होणार आहे. COP30 जी आहे ती ब्राझीलमध्ये होणार आहे. मग COP29 कुठे झाली होती हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ठीक आहे. तर या परिषदेमध्ये जर आपण बघितलं तर जे काही दक्षिण आशियाई राजदूत म्हणून अरुणाभा घोष यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. 10वा क्वेश्चन, मे 2025 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत किती नवीन उत्पादने समाविष्ट केली आहे? तर उत्तर प्रदेश सरकारने एक स्कीम आता आपण जर बघितलं सुरू केली, लॉन्च केली आहे. तर काय आहे ती? तर उत्तर प्रदेशमध्ये जेवढे जिल्हे त्या प्रत्येक जिल्ह्याला काय करून टाकलं, त्याचं एक विशिष्ट वैशिष्ट्य देऊन टाकलं. म्हणजे समजून घ्या की जसं आपण म्हणतो नागपूरची संत्री, नाशिकचे द्राक्षे, सोलापूरची ज्वारी, असं त्यांनी काय केलं तर प्रत्येक जिल्ह्यासाठी एक उत्पादन जे आहे ते घोषित केलं. आणि अलीकडे रिसेंटली त्यांनी 12 जिल्ह्यासाठी 12 उत्पादनं जी आहे ती घोषित केली. मग आता टोटल जर आपण बघितलं उत्तर प्रदेशमध्ये 74 जिल्ह्यामध्ये 74 उत्पादनं जी आहे ती घोषित झालेली आहे. मग आपण जर बघितलं त्याचा उद्देश काय आहे, तर याचा उद्देश त्या जिल्ह्यामधून त्या गोष्टी जास्तीत जास्त निर्यात केल्या जाव्यात, दुसऱ्या राज्यात आणि विदेशात पाठवल्या जाव्या, हा त्या पाठीमागील जास्त उद्देश आहे. मग आपण जर बघितलं अयोध्यासाठी गुळ, त्यानंतर जर बघितलं तर महोबा जिल्ह्यासाठी दगडी हस्तकला, मैनपुरीसाठी तारकशी कला, त्यानंतर संबळ जिल्ह्यासाठी शिंगे व हाडाची कला, अमरोहासाठी ढोलक, बागपतसाठी घराचं फर्निचर, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी बघायला मिळतील. 11वा क्वेश्चन आहे, खेलो इंडिया बीच गेम्स 2025 कुठे आयोजित केले जाईल? तर फर्स्ट खेलो इंडिया बीच गेम्स असणार आहे मित्रांनो. तर हे जे आहे दमन आणि दीव मध्ये आयोजित केले जाणार आहे. तर इंडियन जे बीचेस आहे तर त्यांना प्रमोट करण्यासाठी हे बीच गेम जे आहे तर ते आयोजित केले जात आहे. 19 ते 24 मे दरम्यान पहिले खेलो इंडिया युथ बीच गेम्स जे आहे तर ते आयोजित केले जाणार आहे. इथं आपण जर बघितलं तर समुद्रकिनारी वेगवेगळे बीच साईड जे खेळ आहे, फुटबॉल,
व्हॉलीबॉल, तर असे खेळ जे आहे ते आयोजित करण्यात येणार आहे. तर याचा उद्देश काय, तर देशातील किनारी आणि सागरी खेळांना प्रोत्साहन देणं आणि याचा मेन उद्देश आहे. भारत सरकारचे युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. थीम आहे प्रमोशन ऑफ कोस्टल अँड मरीन स्पोर्ट. बघा, थीमवरूनच तुम्हाला कळेल का आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट, खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलेलं आहे. तर खेलो इंडिया युथ गेम्स सुरू झाल्यापासून महाराष्ट्रानेच आपला पहिला क्रमांक जो आहे तो राखलेला आहे आजही. तर खेलो इंडिया युथ गेम्स, कोणते गेम्स, युथ गेम्स, तर युथ गेम्स मध्ये महाराष्ट्र जे आहे ते पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. तर आपण जर बघितलं 2018 मध्ये झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्सच्या पहिल्या आवृत्तीपासून त्यानंतर 2019, 20, 23, 24, 25 सगळ्या स्पर्धा पाचीच्या पाची महाराष्ट्राने जिंकलेल्या आहे. बिहारमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि बिहार 15व्या क्रमांकावर राहिलेला आहे. बिहारने या स्पर्धेमध्ये 36 पदकं जिंकलेली आहे. आता महाराष्ट्राने जर बघितले मित्रांनो, तर महाराष्ट्राची पदक संख्या लक्षात ठेवायची आहे. आपण जर बघितलं महाराष्ट्राचे 158 पदकं आहे. 158 मधले पहिले 58 काय आहे, तर सुवर्ण पदक आहे, 47 रौप्य पदक आहे आणि 53 जे आहे ते कांस्य पदक आहे. आता बघा, महाराष्ट्राची पदक संख्या लक्षात ठेवायची. त्याचबरोबर हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर, राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आजचं इथं 12 क्वेश्चन संपले. आता 3 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये भारताचं स्थान काय, याचं तुम्हाला आन्सर येईलच. आपल्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये पहिल्या क्रमांकावर कोण राहिलेले हे तुम्हाला सांगायचंय. त्यानंतर EOS-09 जो काही उपग्रह आहे तो कोणत्या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला होता हे तुम्हाला सांगायचंय. आणि 30 प्रहार नावाचा जो युद्ध सराव आहे तो त्याचं आयोजन कुठं करण्यात आलेले हे तुम्हाला सांगायचं आहे. तर एवढ्या गोष्टी सांगा. त्याचबरोबर बघा, आपल्या वेगवेगळ्या बॅचेस ज्या तुम्ही जॉईन करू शकता. राज्यसेवेसाठी फाउंडेशन आणि प्रिलिम्सची विजयश्री बॅच, त्यानंतर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी यशस्वी आणि फाउंडेशन बॅच 2.0. त्यानंतर आपण जर बघितलं तर ग्रुप सी साठी आता 1 जून साठी विजेता बॅच, रिव्हिजन बॅच आणि लक्ष्य बॅच जी आहे तर ती त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स वगैरे बघायला मिळतील. हा आपला नोट्स पॅक आहे. या सगळ्यांवर तुम्ही काय मिळू शकता, अजून ॲडिशनल डिस्काउंट मिळू शकता. कुपन यूज करा, अभ्यास 10 हे कुपन यूज करा आणि आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करा. थांबूया मग आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.